आजची ही कथा का सांगतेय मी तुम्हाला? कारण प्रत्येक संघर्षामागे एक शक्ती दडलेली असते. ही कथा आहे दिनेश नावाच्या मुलाची, ज्याला कॉलेजमध्ये सतत कमी लेखलं जात होतं. तो खरोखर कमी होता का, की कोणीतरी त्याला तोडण्याचा प्रयत्न करत होतं? शेवटपर्यंत ऐका, कारण उत्तर शेवटीच मिळेल. जर अशा कथा आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढील कथा चुकवू नका. दिनेश शांत स्वभावाचा मुलगा होता. तो वर्गात नेहमी मागच्या बाकावर बसायचा. त्याच्या डोळ्यात नेहमी एक प्रश्न असायचा: मी कितीही अभ्यास केला तरी कमी का पडतो? प्राध्यापक त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचे. त्याच्या प्रत्येक उत्तरात चूक कशी सापडायची? इतर विद्यार्थ्यांचे कौतुक होत असताना तोच का थांबवला जायचा? त्याच्या प्रोजेक्टवर लाल पेनाने मोठे क्रॉस का असायचे? तो खरोखरच अयोग्य होता का, की कोणाला तरी त्याची प्रगती सहन होत नव्हती? प्राध्यापकांच्या आवाजात कठोरपणा का असायचा? ते त्याला मुद्दाम कठीण प्रश्न का विचारायचे? संपूर्ण वर्गासमोर त्याला थांबवणे आवश्यक होते का, की त्यामागे अजून काही कारण होते? दिनेश रोज घरी जाऊन शांत बसायचा. आई विचारायची, पण तो काही बोलत नसे. रात्री तो स्वतःला विचारायचा, मी एवढा वाईट आहे का? मी प्रयत्न कमी करतोय का? का प्रत्येक वेळी माझ्यावरच बोट उचललं जातं? त्याच्या मनात राग साचत होता, पण तो राग शब्दात व्यक्त होत नव्हता. तो अधिक अभ्यास करू लागला, पण निकालात फरक दिसत नव्हता. एके दिवशी त्याने ठरवलं, आज सत्य विचारायचंच. तो स्टाफरूमच्या दाराशी उभा राहिला. हात थरथरत होता, पण मन ठाम होतं. दार ठोठावल्यावर शांतता पसरली. प्राध्यापकांनी वर पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर कठोरता नव्हती, तर थकवा आणि अपेक्षा दिसत होती. दिनेशने धैर्य एकवटलं. सर, मी एवढा वाईट आहे का? मी कितीही मेहनत केली तरी कमीच का पडतो? तुम्ही मला सतत थांबवता का? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? त्याचा आवाज थरथरत होता, पण डोळ्यात प्रामाणिकपणा होता. त्या क्षणी वातावरण बदललं. प्राध्यापकांनी खोल श्वास घेतला. ते म्हणाले, दिनेश, तू वाईट नाहीस. तू इतरांपेक्षा वेगळा आहेस. म्हणूनच मी तुला जास्त कठीण प्रश्न विचारले. मला तुझ्यात असामान्य क्षमता दिसते. तू साधेपणात समाधान मानू नकोस. मी तुला थांबवलं कारण मला अधिक अपेक्षा होत्या. माझा कठोरपणा द्वेष नव्हता, तर कसोटी होती. दिनेश स्तब्ध झाला. इतके दिवस तो जे समजत होता ते चुकीचे होते. त्याला जाणवलं, विरोधक कधीकधी गुरु असतात. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते पराभवाचं नव्हतं. ते नव्या समजुतीचं होतं. त्या दिवसानंतर त्याने स्वतःला बदललं. रागाऐवजी जिद्द निवडली. तो अधिक लक्षपूर्वक अभ्यास करू लागला. प्रत्येक कठीण प्रश्नाला आव्हान मानू लागला. स्वतःला रोज विचारू लागला, मी हार मानणार का, की सिद्ध करून दाखवणार? त्याच्या मेहनतीत सातत्य आलं. त्याचा आत्मविश्वास परत येऊ लागला. भीती हळूहळू नाहीशी झाली. निकालाचा दिवस आला. कॉलेजमध्ये उत्सुकता होती. सगळे निकालाच्या बोर्डाजवळ जमले. पहिल्या क्रमांकावर नाव पाहून सगळे थबकले. दिनेश विद्यापीठात अव्वल ठरला होता. वर्गात शांत बसणारा मुलगा आता सर्वात पुढे होता. प्राध्यापकांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांच्या डोळ्यात अभिमान झळकत होता. दिनेशला आता कळलं, कठोर शब्द कधीकधी आपल्याला घडवतात. प्रत्येक टीका आपल्याला तोडण्यासाठी नसते. काही टीका आपल्याला उंच नेण्यासाठी असते. जर तो रागात हरला असता तर, जर त्याने प्रयत्न सोडले असते तर
आजचा दिवस कधीच आला नसता. संघर्षच त्याची ताकद बनला. मग या कथेतून काय शिकायचं? कोणी तुम्हाला कमी लेखलं तर थांबू नका. त्यांच्या शब्दांना इंधन बनवा. प्रत्येक अपमानाला प्रेरणा बनवा. कारण तुमच्यातली क्षमता तुम्हालाच शोधायची आहे. संघर्ष हा शेवट नसतो, तो सुरुवात असतो. तुमची कथा अजून संपलेली नाही. जर ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा. अशा प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. पुढील कथा चुकवू नका.